पाल मेल्यावर शेपूट वळवळतं आता तेवढीच. रामदास कदमांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचलं. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. सोनिया गांधी यांचे पाय चाटण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. पाल मेल्यानंतर शेपटी वळवळते तेवढी तुमची शिवसेना शिल्लक आहे, असा घणाघात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केलेला आहे. आणि यावेळी त्यांनी संजय राऊत यांचा देखील उल्लेख केलेला आहे, त्यांना सुनावलं देखील आहे. रामदास कदम यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. सोनिया गांधींचे पाय चाटण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत, असा टोला त्यांनी यावेळेस केलेला आहे. आणि पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही महाराष्ट्राची अस्मिता जपली, बाळासाहेबांचे विचार जपले. संजय राऊत भगव्याला अधिक तेज आणण्याचं काम आम्ही केलं, असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील हल्लाबोल केलेला आहे. प्रयत्न केला होता, त्यांना आयुष्यातनं कायमचा उठवण्याचा प्रयत्न केला होता. आज नियती त्यांनाच राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न करते. आपण सगळे पाहत आहे, महाराष्ट्रातले तमाम शिवसेनेचे पदाधिकारी हे एकनाथ शिंदेसोबत जोडले जात आहेत, बाळासाहेबांच्या विचारासोबत जोडले जात आहेत. कोकण जवळजवळ सगळंच कोकण आता शिवसेनेसोबत आमच्यासोबत आलेलं आहे. आणि भविष्यामध्ये ही तर नांदी आहे, ये तो झाकी आहे, अभी बहुत कुछ बाकी आहे. भविष्यामध्ये आपण पाहाल महाराष्ट्रामधले अनेक प्रमुख नेते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि तुम्हाला आणखी एक 7-8 महिने काही आमदार जे आहेत सोबत त्यांच्या ते वाट पाहतील. शेवटी त्यांना देखील पर्याय नाही, त्यांचा देखील मतदारसंघाचा विकास व्हायला हवाय. आणि म्हणून त्यांना देखील शिवसेनेमध्ये यायला लागेल. मी याच्या आधीच भविष्य सांगितलंय, शेवटी फक्त उद्धव ठाकरे हम दो और हमारे तीन एवढंच मातृशेवर शिल्लक राहतील. बाकी उद्धव ठाकरेंसोबत कोणी शिल्लक राहणार नाही. तुम्ही मगाशी एक वाक्य म्हणाला की कोकणातून उद्धव ठाकरेंची शिवसेना संपलेली आहे. उद्धव ठाकरे संपले. उद्धव ठाकरे तर कोकणातूनच नाही, संबंध महाराष्ट्र त्यांना हातभाग होत आहे. कोकणामध्ये फक्त त्यांचा एक आमदार आला निवडून, एकच आलाय, भास्कर जाधव आले. बाकी कोकण सगळं त्यांच्या हातातून गेलंय. कोकण हा शिवसेनेचाच आहे, भगव्या झेंड्याचाच आहे, बाळासाहेबांचाच आहे. आणि आता कोकणाने पूर्णपणे उद्धव ठाकरे हद्दपार केलेला आहे. भविष्यामध्ये महाराष्ट्र देखील उद्धव ठाकरेंना हद्दपार केल्याशिवाय जाणार नाही, हा माझा विश्वास आहे. उद्धव ठाकरेंनी टीका केली होती. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.